सुप्रभात मंडळी, नवीन दिवस नवीन प्रवास आहे. मी थेऊरमध्ये पुण्यापासून लगभग 25 किलोमीटरच्या अंतरावर हे गाव आहे. तिकडे अष्टविनायकातला 5वा गणपती म्हणजेच तुम्हा सर्वांना माहिती असेल चिंतामणी गणपती आहे. निघाले मंदिरासाठी. वाजले आहेत सकाळचे 9. नमस्कार, स्वागत सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आहे मी अष्टविनायकातील 5व्या गणपतीच्या मंदिरामध्ये, म्हणजेच थेऊरचा चिंतामणी. थोडक्यात इतिहास सांगतो. ब्रह्मदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली होती. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले. आख्यायिका अशी आहे की या संदर्भात आणखी एक कथा आहे. राजा अभिजित व राणी गुणवतीचा मुलगा गुणाने कपिल मुनींकडे असलेला चिंतामणी हा रत्न चोरले. कपिल मुनींना हे कळले तेव्हा त्यांनी गणपतीला ते रत्न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली. गणपतीने गुणाचा वध करून ते रत्न कपिल मुनींना परत दिले. मात्र कपिल मुनींनी हे रत्न गणपतीलाच अर्पण केले. गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते चढवले व त्यांची चिंता दूर झाली. त्यामुळे या गणपतीला चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले. दुसरी गोष्ट म्हणजे गणपतीचे हे जे मंदिर आहे ते धर निर्धर महाराज देव यांनी बांधले आहे. 100 वर्षानंतर पेशव्यांनी तेथे भव्य व आकर्षक मंदिर सभागृह बांधले. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले आहे. त्या काळी हे मंदिर बांधायला लगभग 40,000 रुपये लागले होते. हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे. चिंतामणीची ही मूर्ती स्वयंभू असून पूर्वाभिमुख आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत. युरोपियनकडून पेशव्यांना पितळाच्या 2 मोठ्या घंट्या मिळाल्या होत्या. त्यातील एक महाडला असून दुसरी येथे आहे. वयाच्या 27व्या वर्षी माधवराव पेशव्यांना क्षयरोग झाला तेव्हा त्यांना येथे आणण्यात आले. या गणपती समोरच त्यांची प्राणज्योत मालवली. आशा करतो की व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी अष्टविनायकातल्या 8ही गणपतींच्या मंदिरांची सिरीज काढणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, आजपुरतं एवढंच. भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय, थँक्यू.